अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। आज खरं तर मोप म्हणजे बरंच चांगलं वाटतं आहे की आपल्या साठी मुलाचं रोडचं काम सुरू झालेलं आहे आणि खरं तर हे काम आज 20 वर्षानंतर हे काम चालू झालेलं आहे। त्याबद्दल मी आपले नामदार योगेशदादा कदम, आपले रामदासभाई कदम आणि आपली सर्व टीम, कुंदन सातपुते हे आपले शहर प्रमुख आहेत, यांचं सर्वांचं मी आभार मानतो। नंतर आपले आरिफभाई आहेत, सरफराजभाई आहेत, यांनी आता पाठपुरावा घेतला आणि ह्या रोडचं काम सुरू झालं। तसेच आमदारकीच्या इलेक्शनच्या टायमात आम्ही दादांना सांगितलं होतं की आमच्या पर्याचं, तुम्हाला दिसतो हा परा अतिशय दुरवस्थेत होता, त्याचं पण काम आपलं झालेलं आहे पर्याचं बऱ्याचपैकी, आणि अजून थोडंसं काम बाकी आहे, ते पण आम्हाला खात्री आहे की ते होईल म्हणून। तर हे जे काम सुरू झाले ते आपल्या सरफराजभाई आणि आरिफभाई यांच्या पुराव्यामुळं काम सुरू झालेलं आहे आणि मी आभार मानतो आपले सर्वांचे आणि दोन शब्द संपवतो। जय हिंद। पर्याचं काम 48 लाखाचं काहीतरी निधी होती या कामाची, तर उर्वरित काम शिल्लक आहे आणि ते काम थांबलेलं आहे। बघू शकता हे काम, या पर्याचं काम शिल्लक आहे, ते आता पूर्ण शिल्लक काम थोड्या दिवसात चालू होईल अशी अपेक्षा आहे, कारण थोडंसं अडचण आली होती, त्या अडचण दूर झाल्या आहेत आणि आता तो काम आमचा पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। पर्याची दूर अवस्था बघा, कारण इथपासून खालपर्यंत जायचं आहे, आता जे काम शिल्लक राहिले तेवढंच होणार आहे, त्याच्या पुढचं काम पुन्हा मंजूर करून दादांकडून घेऊन पूर्ण काम ते पूर्ण मध्ये करून घ्यायला पाहिजे। जवळपास 1 कोटीची निधी आली होती आमदारांच्या फंडातून, 1 कोटी 50 लाख रुपये ह्याचं आणि 25-1 लाख रुपये ह्याचं। त्याच्यानंतर गटाराचं कामसुद्धा मंजूर झालेलं आहे, तेही सुद्धा झालं, पाईपलाईन करून झालेली आहे, पाईपलाईनच्या नंतरच आमचा रोड झाला आणि 6 कोटीचं असे मच्छी मार्केटचं काम टेंडर नोटीसमध्ये आहे आता, असं म्हणजे 6-7 कोटी रुपयाचं तर या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 10मध्ये काम चालू आहे। तर आमदाराचा खरोखर धन्यवाद, कारण त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन हे पूर्ण केलेलं आहे। थँक्यू व्हेरी मच।